ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे। मालिकेत आता खूप मोठ्या सत्याचा खुलासा होणार आहे। अर्जुनने बाबू ड्रायव्हरला पकडताच बाबू ड्रायव्हरने पोपट्यासारखं बोलून आपला गुन्हा कबूल केला। 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताचे रहस्य बाबू ड्रायव्हरने उलगडले। सत्य समजताच अर्जुन सायलीच्या पायाखालची जमीन सरकली। आता इकडे अर्जुनने बाबू ड्रायव्हरला पकडलेलं असतं, त्यावर सायली अर्जुनला बोलते, अहो हाच तो बाबू ड्रायव्हर ज्याचा महिपतशी काहीतरी संबंध आहे। त्यावर अर्जुन बाबू ड्रायव्हरला बेदम मारू लागतो। तर बाबू बोलतो, अहो तुम्ही का मारतायत मला? तुमचा आणि माझा काय संबंध आहे? मी काय केलंय? त्यावर अर्जुन बोलतो, काय केलंय? तुला 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात झालेला आठवतंय का? तो अपघाताशी तुझा काय संबंध आहे हे सांग। अर्जुनच्या या बोलण्यावर बाबू जास्तच घाबरतो। बाबू बोलतो, अहो यात माझी काहीही चूक नाहीये। मी फक्त माझं काम करत होतो। मला महिपत शिकरे आणि नागराज किल्लेदार यांनी सुपारी दिली होती। मी तर माझं काम पार पाडत होतो। त्या दिवशी अर्जुन सुभेदारांचा म्हणजेच तुमचा वाढदिवस होता। ते तिथून निघाल्याची बातमी मला नागराजने दिली होती। हा प्लॅन महिपत आणि नागराजचा पूर्ण झालेला होता। रविराज किल्लेदारांची जेव्हा गाडी निघाली तेव्हा मला नागराजने फोन करून सांगितलं होतं। ठरल्याप्रमाणे मी रस्त्यात उभा होतो आणि त्यांची गाडी आली। त्यांच्या गाडीला मी मागून धक्का दिला आणि त्यांची गाडीचा मोठा अपघात झाला। एवढंच मला माहिती आहे, बाकीचं मला काहीही माहीत नाही। हा अपघात आणि या अपघाताची सुपारी मला महिपत शिकरे आणि नागराज किल्लेदार यांनीच करायला सांगितली होती आणि याची सुपारी सुद्धा त्यांनीच दिली ती मला। आणि ही गोष्ट मी प्रायचित म्हणून हॉस्पिटलमध्ये रविराज किल्लेदारांना सांगणारच होतो, पण त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ नागराज किल्लेदार तिथे आला आणि त्यांनी मला धमकावलं आणि मी तिथे खूप घाबरलो आणि घाबरून बेशुद्ध झालो। पण त्यांना वाटलं मी मेलोय आणि माझी ओळख विसरण्यासाठीच मी इथे लपतोय। बाबूच्या या बोलण्यावर अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो। त्यांच्या पायाखालची जमीन सरकते। सायली बोलते, काय? नागराज काकांनी तुला सुपारी दिली होती? त्यावर बाबू बोलतो, हो, पण मी आता हा गुन्हा कबूल करायला तयार आहे। हा झालेल्या अपघाताचं सगळं सत्य सांगायला तयार आहे। तर येणाऱ्या भागात अर्जुन आणि सायली बाबूला पकडून पनवेलमध्ये घेऊन जाणार आहेत। तेव्हा बाबूला समोर पाहताच रविराज, प्रतिमा या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे आणि तेव्हा बाबू नागराज आणि महिपतच्या पापाचा पाडा सुद्धा वाचणार आहे। तेव्हा तो सगळं सत्य तिथे सांगणार आहे। सत्य समजता सर्वांच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकणार आहे। नागराज आता महिपत सोबत नागराजची सुद्धा रवानगी कायमची जेलमध्ये होणार आहे। पण त्या सगळ्यामध्ये तन्वीचं भांडं म्हणजेच प्रियाचं भांडं फुटणार का, हे मात्र पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।